राज्यसभेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याने त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। तर राज्यसभा निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत असताना मोठा ट्विस्ट आला आहे। माजी खासदार नवनीत राणा यांनी दुसऱ्यांदा देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली। या भेटीमुळे नवनीत राणा यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर आपण जात असू तर आपला पुतण्या समीर भुजबळ याला मंत्रिमंडळात घेण्याची अट घातलेली आहे आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित होण्यास अडचण येत असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती प्रतिनिधी छगन जाधव देत आहेत। छगन, जर बघितलं तर राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे आणि ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये माहिती असल्यामुळे राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचं नाव जोरदार चर्चेत आहे। तर दुसरीकडे नवनीत राणा यांनी देखील सुनेत्रा पवार यांची दुसऱ्यांदा देवगिरी बंगल्यावर भेट घेतली। त्यावेळी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या उपस्थितीत नवनीत राणांनी भेट घेतली। त्यामुळे नेमकी आता यावेळीची उमेदवारी राज्यसभेची कुणाला मिळणार अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत। कारण छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीने अट टाकलेली आहे की राज्यसभेवर जर मला जायचं असेल तर माझा पुतण्या समीर भुजबळ याला मंत्रिमंडळात घेण्याची देखील अट भुजबळांनी घातलेली आहे। त्यामुळे आता राज्यसभेची उमेदवारी नेमकी राणा की भुजबळ अशा चर्चांना राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे आता या राज्यसभेच्या जागेवरून एक नवीन ट्विस्ट निर्माण झालेला होता। त्यामुळे आता ही जागा नेमकी कुणाला मिळते आणि कोण राज्यसभेवर जातं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विक्रांत, धन्यवाद छगन दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। Thank you.